सापाला जाण्यासाठी हनॉय स्टेशनवरनं ट्रेन पकडतोय आणि हा पहिलाच एक्सपिरियन्स आहे ट्रेनचा. याआधी मी कधी गेलो नाही आहे ट्रेनने. बघूया. सो इथे केबिन्स आहेत 4 जणांच्या. केबिन बुक केली. ही केबिन आमची. सो चार जण आहेत. तर 2 कोण येत आहेत बघूया. ट्रेन वेळेवर सुरू झाली. जास्त गर्दी नव्हती. आमच्या कंपार्टमेंटमध्ये नंतर कोणीच आलं नाही. सकाळी एकदम कोकण रेल्वेत असल्यासारखा फील आला. सकाळ झाली आहे, 6:30 वाजल्यात आणि आम्ही पोचलो. पण आम्ही सापाला नाही पोचलो. एका पॉइंटला लावकाय म्हणून स्टेशन आहे. इथून परत आम्हाला गाडी करायची 1 तासाची. पण ती सिनिक असेल फुली. हा डोंगराळ भाग तसा थंडगार. त्यात सकाळ सकाळ पाऊस पडून गेला होता. आम्हाला वेगवेगळ्या गाड्यांमध्ये बसवलं आणि तासाभरात आम्ही सापामध्ये पोहोचलो. 7-7:30 झालेत. आम्ही सापामध्ये आलोय आणि इथे हॉटेल जे बुक केलंय ते जस्ट वॉकेबल आहे. फक्त प्रश्न आहे की ते घेतील का आम्हाला. पहिल्या हॉटेलने कितीतरी बसवून ठेवलं आम्हाला. आज बघूया काय नशीब आहे. तर झोप झाली आहे मस्त. म्हणजे कालची रे, काल रात्रीची झोपलाच ती पुरवायच्या आठवड्याभर. तुझी झोप झाली. येस. सो दोघांची मस्त झोप झाली. सो आज फिरायचा प्लॅन. रूम मिळायला बराच वेळ होता. बॅग ठेवून भटकायला बाहेर पडलो. एक मस्त नजारा दिसेल अशा डेक असलेल्या ठिकाणी नाश्ता करायला बसलो. एग कॉफीवर मस्त चित्र काढलेलं होतं. तास 1.5 तास निवांत घालवला. ढगांचा खेळ बघत बसलो. येत्या ऑक्टोबरमध्ये रानवाटा सोबत चला व्हिएतनामला. शेवटच्या काही जागा शिल्लक. काय सीन आहे. सापामध्ये आल्या आल्या आम्ही एक ट्रेकिंग टूर बुक केली आणि हॉटेल रूम मिळाली. थोडंसं झोपलो, फ्रेश झालो आणि आम्ही इथे तू झोपला. आम्ही इथे आलो. पहिले आहोत आम्ही वेळेच्या आधी. काय आता सवयच झाली. सापापासून चालत निघालो. जवळपास 10 किलोमीटरचा ट्रेक असणार होता. इतकी वर्ष जे सापाच्या राईस फील्ड्स बघत होतो, इथल्या गावांमध्ये ज्या राईस फील्डच्या टेरेन बघत होतो, तिथे प्रत्यक्ष आज येऊन पोचलो आणि कमाल जागा आणि कमाल दिसतंय सगळं. डोंगर उतारावर केलेली भातशेती. प्रत्येक वळणावर बदलणारे पॅटर्न्स. त्यामध्ये हिरव्या रंगाच्या असंख्य छटा. मध्येच एखादा पाण्याचा प्रवाह. आमचा ट्रेक निवांत सुरू होता. राईस फील्ड बघत बघत आमची ट्रिप खूप मस्त चालली आहे. आम्ही आता बरंच उतरलोय, गावापर्यंत पोहोचत आलो.
सो ही आहे वांग, आम्हाला फिरवते आणि तिचं अजून एक नाव आहे पांग. Sometimes like you see like for the her do very easy, but when you see you do very hard to do. Yeah, I also tried already, but it's very hard to do. And I told like my mom and my grandmother to do for me. Yeah, because I don't have a lot of time to do. Yeah. आम्ही सापापासून चालत सुरुवात केली होती. तिथून लाव चाय आणि 2 वॅन या गावांमध्ये फिरलो. वाटेत लहान मोठी वस्ती लागत होती. तिथली मार्केट बघत पुढे जात होतो. 3-4 तासांच्या पायपिटीनंतर एका रेस्टॉरंटमध्ये बसून थोडं खाल्लं. हो, फोटोग्राफर प्लस ट्रॅव्हलर हॅशटॅग. पूर्ण ट्रेक झाला आणि आता आम्ही राईस फील्ड मध्ये चालतोय. आम्ही जवळपास 10 किलोमीटर चाललो. काय कमाल दिवस होता आजचा.